ही परिवर्तन यात्रा येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाल समाप्त होत आहे। घटनेनुसार या विधानसभेचा कार्यकाल संपत येत असतो, तो संपण्याच्या अगोदर त्या राज्यामध्ये निवडणुका घेणे घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक असते। त्यासाठी महाराष्ट्रामध्ये निवडणुका लवकरच होणार आहे आणि या निवडणुकांमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याची तयारी चालू आहे। तेव्हा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चामध्ये केवळ बहुजन मुक्ती पार्टी हेच संघटन सामील नसून SC, ST, OBC आणि मायनॉरिटीच्या अनेक राजकीय संघटना, अनेक सामाजिक संघटना या कार्यामध्ये सहभागी आहेत। अनेक राजकीय पक्षांचे प्रस्ताव आमच्या समोर आहेत आणि त्यांचा असा आग्रह आहे की एक BJP गठबंधन आहे, एक काँग्रेस गठबंधन आहे। तेव्हा BJP गठबंधन किंवा BJP हा पक्ष RSSच्या लोकांनी सुरू केलेला पक्ष आहे आणि RSS हे ब्राह्मणांचं कुटील कारस्थानी संघटन आहे। काँग्रेसची स्थापना चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, टिळक, आगरकर या ब्राह्मणांनी 1885 ला स्थापन केलं। तेव्हा दोनही संघटना ह्या ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या संघटना आहेत। ऐतिहासिक दृष्ट्या तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल, म्हणून ही बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो। म्हणजे तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की या देशामध्ये ब्राह्मणांची संख्या केवळ 3.5% आहे आणि 3.5% लोकांच्या मतांच्या आधारावर ग्रामपंचायत मध्ये पंच निवडून आणला जाऊ शकत नाही, तेव्हा सरपंच बनवण्याचा प्रश्नच येत नाही। जे लोक गावामध्ये सरपंच बनवू शकत नाही ते लोक देशाचा प्रधानमंत्री बनवण्याचं, नॉमिनेट करण्याचं काम करत आहेत। हे कसं होतंय? हा खरा प्रश्न आहे। कारण 3% मतांवर असं होऊ शकत नाही। 15% ज्या शेड्यूल कास्टच्या लोकांची मतं आहेत ते असं म्हणतात, लक्षात घ्या, मी फार महत्वाचा मुद्दा सांगतोय तुम्हाला, ज्या लोकांची मतं शेड्यूल कास्टची 15% आहेत ते काय म्हणतात? आपण निवडून येऊ शकत नाही। ज्यांची मतं 3.5% आहेत ते असं विचार करत नाही। म्हणजे याचा अर्थ असा, तुमची संख्या किती आहे यावर तुमचं यश अवलंबून नसून तुमची मानसिकता पराजयाची आहे की विजयाची आहे यावर तुमचा विजय निश्चित ठरतो। आपण सुरुवातीलाच ठरवून टाकतो की आपण काही निवडून येणार नाही, मग आपण काय करतो? कोणाच्या तरी पाठीमागे लागेल। स्वाभाविक आहे, आपण जेव्हा एक विचार करतो त्या विचाराची तर्कसंगत समाप्ती असते। म्हणजे आपण जर असा विचार केला की आपण निवडून येऊ शकत नाही, मग आपण विचार करतो आपल्याला कोणाच्या पाठीमागे राहायला पाहिजे, पाठीमागे राहायला पाहिजे।
3.5% लोक आपल्याला विजय मिळवायचा आहे म्हणून विचार करतात, मग विजय मिळवण्यासाठी प्लॅनिंग बनवतात. प्लॅनिंग मध्ये ठरवतात की आपल्याला बहुसंख्य लोकांची मतं मिळवण्यासाठी काय काय करावे लागेल, ती सर्व व्यवस्था ते करतात. देशामध्ये 70 वर्षापेक्षा जास्त कालावधी काँग्रेसनी राज्य केलंय. काँग्रेस हा ब्राह्मणांचा पक्ष आहे, पण काँग्रेस काय करते, दिल्लीमध्ये ब्राह्मण ठेवतात, गल्लीमध्ये शेड्यूल कास्ट ठेवतात, शेड्यूल ट्राईब ठेवतात, ओबीसी ठेवतात, कुणब्याला ठेवतात, मराठ्याला ठेवतात. आपले लोक काय विचार करतात, कुणब्याचा पक्ष आहे, आपण त्याला कितीही सांगितलं अरे नाही ब्राह्मणाचा आहे. आमच्या गावाचा अध्यक्ष काँग्रेसचा, आमचा ओबीसीचा आहे, कुणब्याचा आहे, आणि तुम्ही काय सांगता, त्याचं डोकं दिल्लीपर्यंत जातं नाही. औकात होती है, हर एक की अपनी औकात होती है, जानकारी की औकात होती है, ज्ञान की औकात होती है, समझदारी की औकात होती है, नेतृत्व की औकात होती है, संगठन की औकात होती है, और हमारे लोग उनकी एक मानसिकता है, वो है पिछलग्गू बनने की. तो पिछलग्गू बनने वाले लोगों की भी एक सोच होती है, तो वो उसी तरह से सोचते रहते हैं. जैसा सोचता है आदमी वैसा ही करता है. आदमी करता है फिर सोचता है, नहीं नहीं नहीं, ये वैज्ञानिक बात है. आदमी जो सोचता है वही करता है, जो नहीं सोचता वो नहीं कर सकता. मान लो किसी के घर में चोरी करनी है किसी आदमी को, तो चोरी करने का पहले विचार आता है, फिर चोरी कैसे करना होगा दूसरे नंबर पर आता है. रात के 2 बजे कि 4 बजे गहरी नींद में लोग कब सोते हैं वो सारे चोर को मालूम होता है, और फिर उस हिसाब से वो चोरी करने का समय निर्धारित करता है. तो जैसा लक्ष्य होता है, जैसा विचार होता है, उसके अनुसार लोग काम करते हैं. हमारे लोगों का कोई लक्ष्य ही नहीं है. जो मूल निवासी बहुजन समाज के लोग हैं, उनका कोई लक्ष्य ही नहीं है, उनका कोई मकसद ही नहीं है, उनका कोई उद्देश्य ही नहीं है. ये बात बाबा साहब अम्बेडकर जानते थे. बाबा साहब अम्बेडकर इस बात को जानते थे कि हमारे लोगों का कोई लक्ष्य नहीं है, हमारे लोगों का कोई मकसद नहीं है, हमारे लोगों का कोई उद्देश्य नहीं है. ये बाबा साहब अम्बेडकर जानते थे. फिर उन्होंने अपने लोगों के सामने लक्ष्य रखा, उद्देश्य रखा. शासन करते जमात बनणे हे आपलं उद्दिष्ट आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं काय करतात, जे 4 पुत्रे एकत्र करू शकत नाही, भाऊ सुद्धा म्हणतो शासन करते जमात बनणे हे आमचं उद्दिष्ट आहे. पण समजा 4-5 पुत्रे एकत्र केले सुद्धा त्यांना मतदानाचा अधिकार असतो. पुत्र्यांना मतदानाचा अधिकार नसतो. हो, जरी 18 वर्षाचा पुत्र झालं, एवढं दिवस जगत नाही, परंतु झालं 18 वर्षाच्या वयावरील लोकांना मतदानाचा अधिकार मिळतो, परंतु पुत्रांना तो अधिकार मिळत नाही. तेव्हा मला जे सांगायचं आहे ते असं की उद्दिष्ट हा फार महत्वाचा भाग आहे. जर जीवनाचं उद्दिष्ट असेल, आपल्या लोकांची मुलाबाळांची संख्या जास्त का असते, कधी आपण विचार केला का? आपल्या लोकांची मुलाबाळांची संख्या जास्त का असते?
आपलं एकच उद्दिष्ट असतं, जास्त मुलं बाळ झाले, जास्त कमावणारे हात होतात असं सांगतात. मी खेळतला रहिवासी मला माहिती आहे, मी खेळतला आहे आणि ग्रामीण भागातला आहे आणि अशिक्षित आई वडिलाचा मुलगा आहे, तेव्हा ते कसे विचार करतात गावातले लोक. नाही, जास्त मुलं असले जास्त हात असतात, जास्त हात जास्त कमाई, जास्त कमाई जास्त पैसा, काही अडचण येत नाही. मूर्खपणा नाही, पण माणूस जसा विचार करतो तसंच त्या पद्धतीने होते. म्हणून अनुसूचित जाती जनजाती बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांच्या घरांमध्ये मुलाबाळांची संख्या जास्त असण्याचे कारण आहे. जे यांच्यामधील शिकलेले झालेत त्यांची जास्त नाही, ते शिकलेले आहे. मी बघितलं, मी कारण शिकलेल्या लोकांच्या घरात जातो सहसा. मी मानसिकचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे शिकलेल्या लोकांचं संघटन आहे, त्यांच्याच लोकांच्या घरी मी सहसा जातो. तेव्हा त्यांच्याकडे एक किंवा दोन पेक्षा जास्त असत नाही. पूर्वी असं होतं, अरे तुमचे जास्त कसं काय म्हटले, मुली झाले त्यामुळे मुलगा होईपर्यंत मी मुलगा होण्याची वाट बघत होतो, त्याच्यामुळे माझे मुलांची संख्या जास्त वाढली. परंतु आता आपल्या लोकांना हे पण कळतंय की मुलगा असो की मुलगी असो, शिकलेल्या लोकांना हे समजतं की मुलगा किंवा मुलगी कुणी जरी असली तर तिला जर आपण सक्षम बनवलं तर उतार वयामध्ये म्हातारपणामध्ये मुलगा किंवा मुलगी ही आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते. कारण शिक्षणाने आणि भारतीय घटनेने स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना समान अधिकार घोषित करण्यात आलेला आहे. स्त्रियांना कमी अधिकार, पुरुषांना जास्त अधिकार भारतीय घटनेने असं मान्य केलेलं नाही. इक्वेलिटी बिफोर लॉ घटनेचा जो कायदा असतो त्याला मूलभूत कायदा म्हणतात. त्या मूलभूत कायद्यानं असं देशात घोषित केलं, इक्वेलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व माणसं समान मानली जातील. स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. आणि म्हणून पुरुषांना जर 18 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार असेल तर तो स्त्रियांना सुद्धा आहे. जर पुरुषांना शिक्षणाचा अधिकार असेल तर स्त्रियांना सुद्धा अधिकार आहे. आणि पुरुषांचे जर लेक्चरर असतील, प्रोफेसर असतील, स्त्रियांचे सुद्धा लेक्चरर आहे, प्रोफेसर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्त्रियांच्या IPS ऑफिसर आहे. IPS ऑफिसर म्हणजे जिल्ह्याचा पोलीस मुख्य अधिकारी. IPS अधिकारी जो असतो तो SP असतो, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. स्त्री सुद्धा असते, केवळ पुरुषच असत नाही. हे फार कठीण काम आहे, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं. तेव्हा लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यापेक्षा, जिल्हाधिकारी बसूनच राहतो, ऑफिस मध्ये बसून राहतो, परंतु पोलिसांचं SPचं जे कार्य आहे ते प्रत्यक्ष जे लोक अपराध करतात दररोज त्यांच्याशी सुवाटा असतो, हे कार्य सुद्धा महिला बराबरीने करतात. देशामध्ये आजच्या तारखेला 90 जिल्ह्याच्या कलेक्टर महिला आहेत आणि कित्येक जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधिकारी म्हणून महिला कार्य करतात. तेव्हा आता ही गोष्ट राहिलेली नाही, आता समान मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला स्त्री आणि पुरुष या दोनही लोकांना आपल्याला बराबरीचं मानून, व्यवहारामध्ये मानून आपल्याला आपल्या संघटनेचा पाया मजबूत केला पाहिजे. आणि आपलं संघटन पुरुषांबरोबरच महिलांमध्ये सुद्धा मजबूत केलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये, बेरोजगार लोकांमध्ये, शेतकरी लोकांमध्ये, मजूर लोकांमध्ये आपल्या संघटनेच्या वेगवेगळ्या शाखा तयार केल्या पाहिजेत. मजुरांचं वेगळं संघटन उभं करा. देशामध्ये
मी माझ्या आयुष्याचे 49 वर्ष लावून आज माझं वय 67 वर्षाचं रनिंग आहे. 18 महिने 4 महिन्याचं माझं वय होतं. तेव्हापासून हे काम मी करून राहिलो आणि एवढं दीर्घ प्रयत्न करून आज 625 जिल्ह्यात आणि 36 पैकी 32 राज्यात संघटन पोहोचवलं. फक्त ब्रह्मदेशाच्या बॉर्डरवर आणि बांगलादेशाच्या बॉर्डरवर जे राज्य आहेत हेच फक्त शिल्लक आहेत. हेही 1-2 वर्षामध्ये पूर्ण होते. ते नाही होणार असं नाही आहे. हे काही आमच्यासाठी कठीण कार्य नाही आहे, परंतु परिवर्तन करण्यासाठी एवढ्या राज्यामध्ये संघटन बांधणं आवश्यक होतं. असे 25 जिल्ह्यामध्ये संघटन निर्माण केलेलं आहे. आपले लोक म्हणतात गावाखेड्यातले, अरे संघटित केलं पाहिजे लोकांना. मी सुद्धा बरेच दादा तुम्हाला सुद्धा सल्ला देतात, निसाम साहेब लोकांना संघटित केलं पाहिजे. हा बरोबर आहे, केलं पाहिजे, पण मी तर हे 50 वर्षापासून करूनच राहिलो, तू मला का सल्ला देत नाही. म्हटलं हे मला माहित नाही म्हणून तुम्हाला सल्ला दिला, पण सल्ला देणारा जो माणूस असतो तो का सल्ला देतो? कारण ही जी जीभ आहे त्याला हाड नसते. हे जी जीभ आहे त्याला हाड नसतं. हाड असतं तर काय होतं, सल्ला देताना इकडं तिकडं लागलं असतं तर जरा रक्त निघालं असतं. मग त्याला कळलं सल्ला द्यायची किंमत मोजावी लागते. मग त्यांनी सल्ला देताना थोडा विचार केला असता. पण सल्ला द्यायला काही त्रासच होत नाही, कारण सल्ला देणाऱ्याला त्यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकताच नाही. ज्याला सल्ला दिला जातो त्याने अंमल करायचा. जो सल्ला देतो तो काहीच करत नाही. ज्याला सल्ला देतो त्याला म्हणतो तुम्ही असं करा. पण तुम्हाला जर कुठल्या कार्याचा अनुभवच नाही तर ते कार्य करण्याचा सल्ला कसा देऊ शकतो? पण सल्ला देणारे लोक बिनकामाचे असतात, बसलेलेच असतात. ते फक्त सल्ला देत राहतात. आपल्याला आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी जे जे करणं शक्य आहे ते केलं पाहिजे. पण कुठलंही काम प्लॅनिंग करून, नियोजन करून, योजनाबद्ध करून आणि त्यासाठी दीर्घ उद्योग करावा लागतो. रात्रंदिवस मेहनत करावी लागते. तेव्हा कुठं हे होऊ शकते.